राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू आहे। बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक देखील सुरू आहे। या निवडणुकीची जबाबदारी बारामतीचे तालुका अध्यक्ष संदीप बांदल यांच्याकडे आपण त्यांच्याशी बातचीत करणार। नमस्कार, काय सांगाल माळेगावमध्ये दोन कट्टर विरोधक एकत्र आलेले आहेत? शेवटी आज आपण बघतोय आदरणीय दादा आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही राज्यामध्ये आपली युती आहे सगळ्या पक्षांची। तसंच आपल्या माळेगावमध्ये सुद्धा भाजपचा जर विकासाचा अजेंडा असेल, राष्ट्रवादीचा विकासाचा अजेंडा असेल, तर विरोधाला विरोध करण्यापेक्षा जर एका ठिकाणी होणं शक्ती वाटत असेल आणि त्या भागाचा जर काय पार्ट होणार असेल तर निश्चित त्या ठिकाणी आपण युती केलेली आहे। समोर शरद पवार गटानं तुम्हाला आव्हान आहे, कसं तुम्ही नियोजन केलं? काही नाही, आम्हाला आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला आव्हान काय वाटत नाही, कारण भाजप पुरस्कृत आणि राष्ट्रवादी पुरस्कृत आम्ही जन्मत विकास आघाडी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या विकासाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आम्हाला त्या ठिकाणी कसंही आव्हान नाही आणि निश्चित आमचे सर्व उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारे निवडून येतील। माळेगाव येथे ज्यावेळेस प्रचाराचा शुभारंभ झाला यामध्ये अजित पवार असे म्हणले की तुम्ही जर तिथे उमेदवार जर निवडून नाही दिले, एका उमेदवार कमी दिला तर मी निधी देखील तुम्हाला कमी देईल, यावर काय सांगा? असं काही नाही, आपण ते म्हणायचा विषय असतो, पण निश्चित माळेगावकर आदरणीय दादांना त्या ठिकाणी साथ देतील। आपण पाठीमागच्या कालावधीत बघितलं कारखान्याचे इलेक्शन सुद्धा अतिशय अटीतटीचे होत असताना सुद्धा दादांवर पूर्ण विश्वास ठेवून सगळ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान करून पूर्ण लोक दिले। फक्त एक उमेदवार फक्त विरोधाला आला, अन्यथा सगळं पॅनेल आपल्या राष्ट्रवादी झालं। त्याच पद्धतीनं माळेगावमध्ये सुद्धा काही बोललं तरी अडचण नाही, पण निश्चित जनता ही अजितदादांच्या पाठीशी, त्यामुळे अजितदादा ठाम मत असते की जनता माझ्या पाठीशी तर मला काही वेगळी काय करत नाही। जनता पाठीशी असेल तर तो नेता निश्चित त्या ठिकाणी पुढे येत असतो। बारामतीमध्ये 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बिनविरोध झाल्या, मात्र या जागा बिनविरोध होताना या ठिकाणी पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असा आरोप देवेंद्र पवार यांनी केला, काय सांगता? हे 100% चुकीचं आहे। पैशाचा वापर नाही झालेला आहे। आदरणीय दादांवर ज्या लोकांचं जे प्रेम आहे, विश्वास आहे आणि लोकांना पुढे वाटतं बाबा तिकीट मला द्यावं, ठीक आहे 2 दिवस ते विषय असतो की मला तिकीट मिळालं पाहिजे, मला थोडी नाराजी असते, पण ज्यावेळेस काढण्याचा विषय आला त्यावेळेस लोकांनी स्वतःहून तिथं पुढाकार घेऊन स्वतः फॉर्म काढले। पैशाचा विषय वापर इथं होत नाही। आज दादांचा विकास त्या ठिकाणी दिसून येतो। आज आपण बारामती फिरत असताना कळतं आपल्याला की आज काय चाललंय, आज अनेक कोटीची कामं त्या ठिकाणी चाललेली आहेत। त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेला महत्त्वाचं काय वाटतं की विकास महत्त्वाचा वाटतो, म्हणून लोकांनी त्या ठिकाणी जे काही कोणी फॉर्म भरले होते ते स्वतःहून तिथं पुढे येऊन त्यांनी फॉर्म काढलेले आहेत। निकाल काय असेल बारामती आणि माळेगाव? 100% निकाल बारामतीचा तुम्ही फक्त 8 जागात आमची बिनविरोध झाल्या, त्याच्यामुळे एकही जागा विरोधात जाऊ शकत नाही बारामतीच्या। माळेगावमध्ये विषय घेतला तर 17 आणि 1 18 18च्या 18 जागा आमची येते, नगराध्यक्ष 1 आणि 17 आमचे नगरसेवक हे संपूर्ण ताकदीने निवडून येतील, एकही जागा जाणार नाही। नक्कीच या ठिकाणी माळेगाव नगरपंचायतीमध्ये संपूर्ण ताकदीने आम्ही निवडून येऊ असा विश्वास संदीप बांदल यांनी व्यक्त केला आहे। मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।